अकबर आणि बिरबल गप्पा मारत बसले होते. कोण कोण? अकबर आणि बिरबल. व्हेरी गुड. अकबर आणि बिरबल दोघे गप्पा मारत बसले होते आणि त्यात मंत्रिमंडळातले त्यांच्या दरबारातले काही लोक होते. अकबराला लहर आली की बिरबलाची आता मस्करी करायची. काय करायची? मस्करी. मग अकबर म्हणाला, अरे बिरबल, आपल्या राज्यात किती लोक आंधळी आहेत माहिती आहे का तुला? बिरबल म्हणाला, महाराज आता तर एक्झॅक्ट आकडा माहिती नाही, पण 2 दिवसात तुम्हाला मी आकडा देतो. अकबर म्हणाला, किती मूर्ख बिरबल आहे म्हणे, एवढं मोठं राज्य आहे आणि 2 दिवसात कसं काय आकडा द्यायला? ठीक आहे, मी तुला 2 दिवस दिले. जर तू आकडा नाही देऊ शकलास तर मी तुला सुळावर म्हणजे फासावर लटकेल, सुळावर देईन. बिरबल म्हणाला, ठीक आहे महाराज म्हणे, ह्यापणा ठीक आहे म्हणे, मी 2 दिवसात प्रयत्न करतो. नाही दिलं तर मला तुम्ही फासावर लटकवा. आता बिरबल हा इतका हुशार माणूस दरबारातून बाहेर पडला. 2 दिवस दरबारात गेलाच नाही. तर बादशहाला बोर झालं, बिरबल आला नाही. बादशाला करवायचं, अकबराला करमतच नव्हतं बिरबलाशिवाय. अकबर परेशान झाला. त्यांनी सेवक पाठवला आणि माहिती घ्यायला सांगितली. अरे जा म्हणे, बिरबल कुठे आहे माहिती घ्या, बिरबलाला शोधून काढा. गेला सेवक गावातून सामान फिरत गेला तर एका नदीच्या काठावर वाळू रेतीमध्ये बिरबल खाट बनत बसला होता. खाटेला दोरी बांधतात, विणणे, खाटी विणणे, बाज विणणे, ते बाज विणत बसला होता, दोरी मारत बसला. त्यांनी दुरून पाहिलं आणि पळत बादशाहाला जाऊन सांगितलं. महाराज म्हणे, त्या नदीच्या पात्रात रेती आहे, त्या रेतीच्या म्हणजे वाळवंटामध्ये जाऊन खाट विणतोय म्हणे तो. हां, बिरबल काय वेडा आहे का म्हणे, काय करतो असं तो? आणि बादशाह लगेच दरबारातून उठला, चला म्हणे त्याला घेऊन येऊ, आणि नदीवर गेला. बादशाह कुठे गेला? नदीवर. कुठे गेला? नदीवर. बादशाह नदीवर गेला. पाहिलं तर बिरबल काय करतोय? खाट विणतोय, म्हणजे बाज विणतोय, दोरी. बादशहाने पाहिलं आणि जवळ जाऊन बसला. बिरबलाच्या बाजूला एक माणूस बसवला होता वही घेऊन, कशासाठी? नावं लिहायला. बादशाह बसले आणि म्हणाले, काय रे बिरबल, काय करतोस? बिरबल त्या माणसाला म्हणाला, आंधळ्याच्या यादीत पहिलं नाव महाराजांचं लिहि म्हणे. अकबर म्हणाला, असं का? मला तर दिसतो म्हणे तू. महाराज, जर तुम्हाला मी दिसतोय ना मी काय करतोय, तरी तुम्ही काय केलं? मला काय विचारलं? काय करतोय? म्हणजे आंधळे आहेत ना तुम्ही? तुम्हाला डोळे असून पण तुम्ही काय आहेत? आंधळे आहेत. म्हणजे बादशाहाला त्याची चूक लक्षात आली आणि मग त्याने बिरबलाला हसत गळाभेट घेतली आणि म्हटलं, चल बाबा म्हणे दरबारात चल, मला मस्करी करायची होती तुझी. पण बिरबल मात्र फार हजरजबाबी होता. त्यांनी बादशहाचाच मस्करीचा डाव बादशहावरच उलटवला आणि बादशहाला आंधळ्याच्या यादीत पहिला नंबर दिला. माणसाने हजरजबाबी असावं, परिस्थितीचं भान ठेवून वेळेनुसार कसं उत्तर द्यायचं ही कला आपल्यात असली पाहिजे. आणि यासाठी बिरबल फार प्रसिद्ध होता. बिरबल चतुर होता, चाणाक्ष होता, हुशार होता. त्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो, अनेक गोष्टी, म्हणजे अगदी बैल दूध देतो पासून अकबराला एडा म्हणण्यापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये बिरबल चतुर होता. आणि त्याने आत्ताही अकबरावर मात केली आणि काय म्हणाला? आंधळ्याच्या यादीत पहिलं नाव कोणाचं लिहायलं? अकबराचं. का? तर अकबराने काय केलं होतं? त्याला बिरबल बाज विणतोय तरीही विचारतोय. काय विचारतोय? अरे बिरबल, तू काय करतोयस? मग बिरबलाने बादशाहाला समजावून सांगितलं, बादशाह, ह्या जगात सगळीच माणसं आंधळी आहेत, आपण सुद्धा काय करतो? कोणी भेटलं तर काय चाललंय, काय करतोय? तुम्ही काहीतरी लिहित असता तरी आम्ही विचारतो कधी कधी, हे काय करतोय? जसं की आम्ही आंधळे आहोत, आम्हाला दिसत नाही तुम्ही लिहिताय. तुम्हीच तर तुमच्या मित्राला विचारत असाल ना, काय करतोय? विचारता ना? हां, आता विचारणार का? जे दिसतंय ना तरी आपण विचारतो, म्हणजे आपण काय आहेत? आंधळे व्हायचं का? नाही, म्हणजे आपण सुद्धा परिस्थितीनुसार हुशार व्हायचं. समजली गोष्ट? आवडली? थँक्यू.